तर राज्यव्यापी स्टॉल धोरण झालं पाहिजे. काय होतंय का ज्याला दोन पाय नाही, हात नाही, डोळे नाही, याला रोजगाराच्या संध्या खरे तर सरकारनं उपलब्ध करून देणे, नगरपालिकेनं उपलब्ध करून दिल्या पाहिजे. आम्ही सातत्यानं याच्यासाठी भांडत असतो आणि इथल्या नगरपालिकेनं, शिर्डी नगरपालिकेनं जे उपलब्ध करून दिले स्टॉल, नगराध्यक्ष, नगरसेवक सगळ्यांचं मी आभार मानतो त्यांना. आणि विखे पाटील साहेबांचाही खास करून त्यांनी सुद्धा हा उपक्रम इथं राबवला, पण तो अधिक मोठ्या प्रमाणात होणं गरजेचं आहे. तसं तर एकूण दुकानाच्या 5% वाटा हा दिव्यांगाला भेटला पाहिजे. 100 दुकानं असेल तर किमान 5% त्याच्या भेटणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी आम्ही आता एक नवीन धोरण सरकारकडे आणण्याचा प्रयत्न करतोय. येत्या अधिवेशनामध्ये तसा प्रस्ताव आम्ही ठेवतोय का पुऱ्या नगरपालिका क्षेत्रामध्ये स्टॉल धोरण जर निर्माण झालं आणि त्याच्यातून दिव्यांगांना जर रोजगार देता आला तर खरं पुण्य आम्ही पाहतोय. जे साईबाबाच्या चरणी जे पुण्य भेटते ते यांना सेवा करून भेटेल आणि निश्चितच एक नवीन विचार आचार समोर उभा राहील. शेतकऱ्यांसाठी आपण नेहमीच लढा उभा केलेला आहे. सध्या एफडीची जी कारवाई सुरू आहे, तुकाराम मुंडे जे मोहीम राबवत आहे, कसं बघतं सगळं हे? खरं तुकाराम मुंडे साहेबांनी जे दुधाच्या बाबत भेसळबाबत असेल किंवा इतर जे भेसळ आहे याच्याबाबत जो निर्णय घेतला किंवा जी कार्यपद्धती त्यांनी हाती घेतली त्यांचा आभारच मानतोय. मी सभागृहात सुद्धा त्यांना म्हटलं का हा एखाद्या पदार्थामध्ये भेसळ एका खुनाप्रमाणे आहे. म्हणजे एखाद्याचं आयुष्य स्लो पॉयझन जसं आपण देऊन कुणाला मारलं जातं, तो खुनापेक्षाही मोठा गुन्हा दाखल झाला पाहिजे. तशा प्रकारचा कायदा येणं गरजेचं आहे. कारण आज जे आम्ही पाहतोय का रुग्णालयातली जी संख्या दिवसेंदिवस वाढत चालली त्याचं एकमात्र कारण पर्यावरण आणि भेसळ, हे दोन जर व्यवस्थित, एक पंकजाताई मुंडे ते पण मुंडे आहे, ते पर्यावरण मध्ये आहे आणि तुकाराम मुंडे भेसळ मध्ये आहे. दोनही जर व्यवस्थित मुंडेनं काम केलं, एक मुंडे बरे काम करत आहे, दुसऱ्या मुंडेनं त्या ताकदीनं काम केलं तर चांगल्या प्रकारचे रिझल्ट महाराष्ट्राला पाहायला भेटत. अधिकारी जे आहेत ते त्यांच्या नाराजी व्यक्त करतात. लेखी तक्रारी सुद्धा अधिकारी तुकाराम मुंडेंच्या ते कसं आहे, एखादं चांगलं काम करत असताना 10 लोक नाराज होणारच आहे. त्याच्याकरता काम केलं पाहिजे. जे जैन झीचं जे आंदोलन झालं जंतर मंतरवरती, तर काँग्रेस जनता पार्टीचं कसं बघतात की युवा पिढी आता सक्रिय होत चालली आहे किंवा चांगली गोष्ट आहे. मला असं वाटतं का त्यांनी जो मुद्दा हाती घेतला तो मुद्दा खरोखरच महत्वाचा आहे. जरी ते विरोधात असेल सत्तेच्या, तरी ज्या मुद्द्यासाठी ते लढतं तो विषय फार महत्वाचा आहे आणि निश्चितच त्याचं आम्ही समर्थन करतोय. कारण सरकारनं यामध्ये काही दुरुस्त्या करणं गरजेचे आहे. कारण आयुष्यामध्ये आता आपण जर पाहिलं तर एकतर शेती आहे, दुसरीकडे उद्योग टाकायला कुठे जागा नाही. तुम्ही पाहतोय का उद्योग किती लोकांच्या हाती आहे आणि कोणते उद्योग मोठे करतात, कशा प्रकारचे लहान लोक बर्बाद झाले. दुसरीकडे नोकऱ्या नाही आणि शासकीय नोकऱ्याशिवाय आता युवकांजवळ पर्याय पण नाही आहे. मग एका इकडे शेतीमालाला भाव देणार नाही, दुसऱ्या इकडे उद्योगधंद्याबाबत बेरोजगाराबाबत काही निर्णय घेणार नाही, तिसऱ्या इकडे तुम्ही नोकरीमध्ये करप्शन करत असाल तर ते बंद झालं पाहिजे. त्याच्यानं जो मुद्दा हाती घेतला युवकांनी, त्यांनी जो मुद्दा घेतला हा अशा प्रकारचं सकारात्मक आणि राजकीय कार्याला धरून त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. सरकारच्या विरोधात आंदोलन केलं म्हणजे आमचे ते विरोधक आहे अशापैकी समजणारा मी नाही आहे. कारण हा देश आंदोलनातूनच उभा राहिला. कदाचित आंदोलन झालं नसते तर इंग्रज या देशातून गेले नसते. त्याच्यामुळं सत्तावाल्यांनी त्याचा एवढा राग करण्याची काही गरज वाटत नाही. फक्त आता ती ही सगळी तरुणाची शक्ती ही चांगल्या राष्ट्रीय कार्यासाठी कशी ओळखता येईल याचा प्रयत्न झाला पाहिजे. ठाकरे म्हणतोय की युवांपेक्षा बुवांनी जी आहे ती संस्कृती नाचवली. काही बुवानं नाचवली त्याच्याबद्दल काही शंका नाही आहे. कारण बऱ्याच बुवानी तुम्ही पाहतोय खरात बुवा झाला आणि त्यानं काय वाटोळं केलं तुम्हाला माहित आहे. असे बुवा खऱ्या अर्थानं त्यांना चटके दिले पाहिजे आणि त्याच्यासाठी एक मोहीम सुरू केली पाहिजे. जे असे चमत्कार आणि त्याच्यातून नमस्कार जो सुरू असतं याल्यावर बंधन घालणं फार महत्वाचं आहे. बाबा रामदेव देखील आता भारतीय संस्कृती जैन झीमुळे खराब होत चाललेली आहे. मला माहित नाही का रामदेव बाबा ज्या पद्धतीनं, मला एक माहित आहे का रामदेव बाबांनी जे बचत गटाचे लहान लहान उद्योग आहे त्यांना कसं मदत करता येईल. काय होतंय का आपला जो पहिला भारत आहे हा ज्या व्यवस्थेतून निर्माण झाला
त्या व्यवस्था खऱ्या अर्थानं टिकवणं गरजेचं आहे, त्याला रोजगार देणं गरजेचं आहे. आता रामदेव बाबाच मिरची पावडर काढून आलं तर बचत गटाचं मिरची पावडर घेऊन कोण? कांद्यानं मोठ्या उद्योगपत्यांना टाकलेच पाहिजे. ज्या आमचे लघु उद्योग आहे, आमचे ग्राम उद्योग आहे, ज्या महात्मा गांधीनं ग्राम उन्नतीनंच देशाची उन्नती होते, जी संकल्पना तुकडोजी महाराजांना मांडली होती ती मांडणं फार गरजेचं आहे. ते बंधनं घालणं, मी सुद्धा त्या बाबतीत आता विधान परिषदमध्ये अशा प्रकारचा कायदा करावा असं अशासकीय बिल माझ्या वतीनं आणणार आहोत. जे लहान उद्योग आहे, ग्राम उद्योग आहे, ते लहान माणसाच्या हातून जाता कामा नये. ती श्रीमंताच्या हाती गेले तर मग आता भेटणारा रोजगार पण त्याच्या हातून जाण्याची शक्यता आहे. विधानसभेमध्ये आपण म्हटलं होतं मरतं ते गरीबाचं पोर मरतं, आमदार खासदाराचं मरत नाही. आपण ह्या मुद्द्यावर आजही ठाम आहात कारण आपण सत्ताधारी पक्षात आहे. पण सत्ताधारी म्हणजे काही आम्हाला दोन सिंह फुटत नाही, लक्षात घ्या. तुम्हाला काय मीडियावाल्याला असं वाटतं सत्ताधारी म्हणजे बस आता याले दोन सिंह फुटले आणि आता हा मारायला निघाला बाहेर, असं काही होणार नाही. अखेर विचाराची लढाई कुठेही गेलं तर तो विचार कायम ठेवूनच आम्ही लढणार आहोत. जरी सत्तेत जरी असलो तरी शेतकरी असेल, मजूर असेल, दिव्यांग असेल किंवा जिथं पीडित आहे तिथं आपण सत्तेत आहे म्हणून बोलायचंच नाही, असं काही मला मायनं शिकवलं नाही. जरांगे पाटील परत आता 29ला म्हणतात निर्णायक आंदोलन करू. ते आंदोलन सुरू आहे, थोडं काही निघत नाही. आता मी ठरवलं का कुठल्याही आरक्षणाबाबतच्या आंदोलनात, ते कोणाचंही असो, मराठ्याचं असो, धनगर बांधवाचं असो का एसटीचं असो, कारण आम्ही आरक्षणात बोलू नये. कारण आमचं आंदोलन हे शेतकऱ्याचं आणि सर्वसामूहिक आहे. त्या शेतकऱ्याच्या याच्यामध्ये सगळ्याच जातीचे लोक आहेत. त्याच्यानं एका कुठल्या बाबतीत बोलले तर ते नाराजी घ्यावं लागतं आणि शेतकरी आंदोलन कुठं तुटलं नाही पाहिजे याची काळजी आम्ही घेणार आहोत. त्याच्यानं जातीपातीच्या आंदोलनाच्या बाबतीत किंवा धर्माच्या याच्यामध्ये अधिक आपण नाक खुपसणं काही बरोबर वाटत नाही. मागील काही दिवसापूर्वी जरांगेंनी आंदोलन केलं होतं, त्यानंतर त्यांच्या मागण्या बंद झाल्या, आंदोलन सुटलं, पुन्हा आंदोलन केलं, मागण्या बंद आता झाल्या. काही भागात पाऊस पडत नाही आहे, काही भागात अजूनही अडचणीचे विषय आहे, दुबारा पेरणी करावं लागतं. या सगळ्या संदर्भात सरकारनं अतिदक्ष घेणं गरजेचं आहे. हमी भाव जो आम्ही पाहतोय का 15% नफा धरून सुद्धा भाव भेटत नाही, तो 3% भेटतं. फक्त 3% नाही, -20% भाव भेटतं. हमी भाव निघतानाच -20% भेटतं. त्याच्यानं त्याचं मरण होऊ नये आणि या मरणामध्ये आरक्षणाच्या लढाईच्या अधिक महत्वाची लढाई मला हमीभावाची लढाई वाटतं आणि त्याच्यासाठी आम्ही लढू. जरांगे फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करत आहेत, कसं बघताय? मला असं वाटतं का तुम्हाला काहीतरी रोग लागलेला दिसतं एका नावाचा, त्याच्यानं तुम्ही त्या नाव सोडून अधिक चांगला विचार केला तर बरं होईल. भाजपचे पदाधिकारी विजय चौधरी यांनी राजीनामा दिला. गिरीश महाजन यांच्या आरोपी कोण चौधरी आहे? कोण आहे पण? हा, भाजपचे सेक्रेटरी आहे. आता ते त्यांचा अंतर्गत विषय आहे ना. पण तुम्ही काय होतंय, घरातल्या गोष्टी कशाला बाहेर काढता मला समजत नाही. नवरा बायकोचे भांडणं झाले म्हणजे काय टीव्हीवर दाखवणार? पवार म्हणताय पदाधिकारी राजीनामा दिला, परंतु मंत्र्याचं काय? कोणाचा राजीनामा झाला? विजय चौधरींनी राजीनामा दिला आहे, परंतु जे मंत्र्यांचं काय? मला काही ते फार महत्वाचं वाटत नाही आणि ते काही सार्वजनिक पण विषय नाही आहे. तुम्ही कसं आहे का एखादा तो माणूस आज काय कपडे घातले तो आपल्याला सवय झाली, ही जी आहे ना, ह्या बातम्या कमी करा, याला ना असं महत्व देऊ नका. काय होतं की नवरा बायकोचे भांडणे घरात झाले तर ठीक आहे, रस्त्यावर झाले लोक पण असू दे ना, रस्त्यावर भांडलं पाहिजे ना, त्यानं घरातच का भांडायचं?